श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव। युगांमधील श्रेष्ठ युग कलियुग आणि तीर्थक्षेत्रांमधील श्रेष्ठ तीर्थक्षेत्र गोकर्ण. गोकर्ण क्षेत्राची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे पाप निवारण, शाप निवारण आणि सिद्धी प्राप्ती. या तिन्ही गोष्टींसाठी तपश्चर्येची सुरुवात स्वतःच्या नावाचे लिंग आणि तीर्थकुंडाची निर्मिती केल्यानंतरच होत असे. आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवळामधील मूर्ती कोणाचीही असू दे, परंतु तिची स्थापना मात्र शिवपिंडीवरच. गोकर्ण क्षेत्राची माहिती गोकर्ण पुराणातून मिळते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पुराणातील बरीचशी ईश्वरलिंगे आपल्याला आजही गोकर्णात सापडतात. हे आहे महाबळेश्वराच्या रथमार्गावरील एका खोलीत बंद असलेले संवर्तकेश्वरलिंग. आणि ज्या विहिरीत स्नान केल्याने मानवाची 7 जन्मातील छोटी मोठी पापे नष्ट होऊन 1000 कपिला गायींच्या दानाचे फळ मिळते, तीही संवर्तकांची विहीर. तसे बघितले तर ब्रह्मदेवानी रुद्रांना सृष्टी निर्मिती करण्यास सांगितले होते, परंतु मध्येच ब्रह्मदेवानी आपला भेद रहित केला आणि स्वतःच त्रिगुणात्मक सृष्टीची निर्मिती करून मोकळे झाले. या फसवणुकीमुळे क्रोधाग्नीने पोळलेले रुद्र प्रलयंकारी वेगाने चक्राकार गतीने पाताळातून वर येण्यास निघाले. त्यांच्या या क्षोभामुळे आपला विनाकारण नाश होईल या जाणीवेने भयकंपित झालेल्या दीनवाण्या भूमीने रुद्रांची आर्त आळवणी करून त्यांच्याकडून आपल्या कर्ण प्रदेशातून अंगुष्ठ मात्र रूपाने बाहेर पडण्याचा वर मिळविला. भूमीच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे गो, आणि म्हणून भूमीच्या कर्णातून वर आल्यामुळे या क्षेत्राचे नाव पडले गोकर्ण. हा भूमीचा भाग रुद्रांना योनी स्वरूप झाल्यामुळे या भागास रुद्रयोनी असेही म्हणतात. रुद्रांच्या संयोगामुळे भूमीला याच ठिकाणी मंगळ ग्रह नावाच्या पुत्राची प्राप्ती झाली. भूमीला वर दिला खरा, परंतु ज्या ठिकाणी उभे राहून रुद्रांनी ब्रह्मदेव निर्मित त्रैलोक्याच्या विनाशासाठी महाभयंकर 7 कोटी गणांची निर्मिती करून त्यांना जिथे चराचर त्रैलोक्याचा विनाश करण्याचा आदेश दिला, तीही गोकर्ण क्षेत्रीची रुद्रभूमी. सृष्टी निर्मितीसाठी ध्यानस्थ असलेल्या ब्रह्मदेवांच्या उजव्या हातातून स्फटिका समान श्रेष्ठ वर्णाची स्त्री उत्पन्न झाली. ब्रह्मदेव तिला म्हणाले, तू रुद्रपत्नी होशील. ती गोकर्ण क्षेत्रातील ताम्रतल पर्वतावर स्त्री आणि नदी या दोन्ही रूपात अवतीर्ण झाली. तिचे नाव होते गौरी आणि ताम्रतल पर्वतावर अवतरल्यामुळे तिचे नाव पडले ताम्रगौरी. हीच ती गोकर्ण क्षेत्रीची विवाह इच्छुक ताम्रगौरी. ज्या कुंडात अस्थि स्थित असेपर्यंत पितर स्वर्गात वास्तव्य करतात आणि ज्यावेळी त्यांच्या अस्थि समुद्रास मिळतात त्यावेळी राजयोगात जन्म मिळवून देणारे ते हे ताम्रगौरीच्या समोर असलेले ताम्रकुंड. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आदींच्या अस्थींचे निक्षेपणही याच कुंडात झाले आहे. नदी रूपाने ताम्रतलातून निघून अनेक तीर्थांची संगम पाहून ताम्र नदीने रुद्रयोनीकडून पितृस्थानीकडे आणि तिथून समुद्रात प्रवेश केला. पृथ्वीच्या अंतस्थ असलेली सर्व तीर्थे, पाताळातील निवासस्थाने तसेच अंतरिक्षातील निवासस्थाने या ताम्रगौरीत स्थित आहेत. तीही गोकर्ण क्षेत्रीची ताम्रगौरी नदी. अनुसूयानंदन महामुनी दत्तप्रभूंनी गोकर्ण क्षेत्री शिवषडाक्षरी मंत्राच्या जपाने दुर्घट तपश्चर्या करून
भक्तवत्सल शंकरांना प्रसन्न करून घेतले तो हा गोकर्ण क्षेत्रीचा षडक्षरी नावाने प्रसिद्ध असलेला अत्री ऋषींचा आश्रम. खात्रीपूर्वक ज्ञानसिद्धी प्राप्ती करून देणारे हे दत्ततीर्थ. वसिष्ठेश्वराच्या जरासे पुढे असलेले हे दुर्वास तीर्थ. दुर्वास मुनींनी इथे तपश्चर्या केली होती. एकदा हेमपुत्री गौरी आणि महादेव या दोघांना एकत्र बघून कामदेवाने आपला मदनबाण सोडला. या मदनबाणामुळे विकारभूत झालेल्या महादेवाने आपला तिसरा नेत्र उघडून कामदेवाला दग्ध केले. ईश्वराच्या या प्रतारणेमुळे कामदेवांना गोकर्ण क्षेत्री प्रवेश निषिद्ध होता. म्हणून त्यांनी गोकर्ण क्षेत्राबाहेर ज्या ठिकाणी तपश्चर्या केली ते हे गोकर्ण क्षेत्राबाहेरचे कामेश्वर लिंग. या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या भक्तवत्सल शंभू महादेवांनी गंगेला कामदेवांच्या पापमुक्तीसाठी अवतीर्ण केले आणि जिच्या स्नानाने कामदेवांचे पाप अथवा अधनष्ट झाले तीच ही गोकर्ण क्षेत्रीची कामेश्वर अधनाशिनी. पापमुक्त कामदेवांना गोकर्ण क्षेत्री प्रवेश मिळाला. कोटी तीर्थाजवळ आश्रम बांधून कामदेवांनी परत एकदा घोर तपश्चर्या करून ज्या ठिकाणी महादेवांना प्रसन्न केले तेच हे कोटी तीर्थाजवळील कामेश्वर लिंग. धर्मराजाची कन्या आणि पाताळ काळात असलेल्या लोकांना पावन करणाऱ्या पवित्र वैतरणीचे उगमस्थान असलेले हे गोकर्ण क्षेत्रीचे वैतरणी हृद. स्त्री रूपातील वैतरणी ही आपला पती वरुण याच्या शापामुळे रक्तवर्णीय होऊन पाताळात पडली होती. भस्मासुराच्या भीतीने विष्णू आणि महादेव हे दोघेही पाताळात जाऊन लपले. या दोघांच्या एकत्रित दर्शनामुळे वैतरणी शापमुक्त झाली. भस्मासुराच्या नाशानंतर ज्या ठिकाणाहून हे तिघेही एकत्रित वर आले तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे उन्मज्जन तीर्थ. महादेवांना मोहिनी रूप बघण्याची तीव्र इच्छा झाली आणि श्री विष्णूंनी त्यांना ते रूप दाखविले. त्या सौंदर्याने मोहित होऊन ज्या ठिकाणी शंकर मोहिनीला आलिंगन देऊन क्रीडासक्त झाले तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे शंकर नारायण रूपातील अर्धनारी नटेश्वर. त्रिलोक्याच्या विनाशाआधी महादेवांनी स्कंदाला गोकर्ण क्षेत्री तपश्चर्या करण्याचा आदेश दिला. शिवपुत्र स्कंदाने रुद्रभूमीपासून 2 बाणांतरावर आश्रम स्थापन करून ज्या ठिकाणी घोर तपश्चर्येने तारकासुराच्या विनाशाचा वर मिळवला तोच हा सुब्रह्मण्यम आश्रम आणि आश्रमात असलेले गुहतीर्थ. गैरसमजुतीमुळे पार्वती मातेच्या रोषाला बळी पडून गणपतीला विकृतांग होण्याचा शाप मिळाला. महादेवांच्या आदेशाप्रमाणे या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी गणपती गोकर्ण क्षेत्री केतकीच्या वनात आला. ज्या ठिकाणी तपश्चर्या करून त्याने आपले मूळ सुंदर स्वरूप प्राप्त करून घेतले तोच हा गोकर्ण क्षेत्रीचा केतकी विनायक आश्रम आणि हाच तो केतकी विनायक. थोड्याच अंतरावर असलेले हे गणेश तीर्थ. राक्षस श्रेष्ठ मयाने ब्रह्मदेवांचे तप करून शिल्पकलेतील महान कौशल्य संपादन केले. देवांचा शिल्पकार विश्वकर्मा याची शिल्पे मयासारखी बनत नसत. त्यामुळे विश्वकर्म्याने गोकर्ण क्षेत्री आश्रम तयार करून शंभूंचे लिंग स्थापून शिल्पकलेतील बिनतोड प्रावीण्य प्राप्त केलेले हेच ते कोटी तीर्थाच्या रस्त्यावरील विश्वकर्मेश्वर. सूर्यवंशात मित्रज नावाचा राजा वसिष्ठ ऋषींच्या चुकीच्या शापाचा बळी पडून ब्रह्मराक्षस झाला. त्याने रागाने वसिष्ठांच्या 101 पुत्रांचे भक्षण केले. दुर्गतीत पडलेल्या या मुलांच्या उद्धारासाठी शक्तिपुत्र पराशराने लिंग स्थापन करून तीर्थकुंड बनवून घोर तपश्चर्येने महादेवांना प्रसन्न केले.
पराशराने महादेवांच्या पायावर विधियुत पिंड व तिरोदकासह श्राद्ध करून वसिष्ठ पुत्रांना ज्या ठिकाणी ब्रह्मलोकाची प्राप्ती करून दिली तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे रुद्रपाद आणि विहिरीमध्ये रूपांतर झालेले पराशर तीर्थ. एका राहू सूर्यग्रहणाच्या पर्वकाळात गोकर्ण क्षेत्री समुद्र स्नान आणि महाबळेश्वर लिंग दर्शन यासाठी ही गर्दी जमा झाली होती. त्यांची परीक्षा घेण्यासाठी महादेव आणि पार्वती मातेने गाय आणि बैलाचे रूप घेऊन यात्रेच्या वाटेवर चिखलात रुतल्याचे सोंग केले. लाखो यात्रेकरूंपैकी फक्त तिघांनीच ज्या ठिकाणून या गाय बैलाच्या जोडीला चिखलातून बाहेर काढून मोक्ष मिळविला तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे कपिल तीर्थ. कश्यपपती कद्रूने आपल्या विनता नावाच्या सवतीला खोटे पाडण्यासाठी अनंत, वासुकी, तक्ष इत्यादी 10 नागपुत्रांना असत्य काम करण्यास सांगितले. हा आदेश न मानल्यामुळे ते जन्मजय राजाच्या सर्पसत्र यज्ञाच्या अग्नीत दहन होण्याच्या मातृशापाचे बळी पडले. उशापासाठी या 10ही प्रमुख नागाने गोकर्ण क्षेत्री या ठिकाणी लिंग आणि तीर्थकुंड स्थापन करून निराहार तपश्चर्येने सिद्धी प्राप्त केली तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे सर्वसिद्धिकारक नागेश्वर आणि नागतीर्थ. फार पूर्वी कैलास शिखरावर प्रिया पार्वती व वीरभद्र आदी गणांसह ऋषभध्वज शंकरांनी गोकर्ण क्षेत्राचे वैभव वर्णन केले. ते ऐकून सिद्ध, मणिभद्र व भूतनाथ यांनी महादेवांकडून गोकर्ण क्षेत्री जाण्याची परवानगी मिळवली. गोकर्णाची संपूर्ण लिंगमय भूमी बघून सिद्धाने गोकर्ण क्षेत्राच्या बाहेरच आश्रम आणि तीर्थ स्थापन करून तपश्चर्या केलेला हा सिद्धेश्वर आश्रम मणिभद्रांना मात्र राहवेना आणि त्यामुळे त्यांनी पायाऐवजी हातावर चालून संपूर्ण गोकर्ण क्षेत्राचे दर्शन घेतले. नंतर त्यांनी त्याच स्थितीत मस्तकाने जमिनीला स्पर्श करत घोर तपाने भूतनाथांचा अधिपती होण्याचा वर जेथे मिळविला तोच हा गोकर्ण क्षेत्रीचा मणिभद्र आश्रम. ओम भूर्भुवस्वः ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनतकुमार यांनी गोकर्ण क्षेत्री आश्रम स्थापन करून तप आचरून ईश्वराला प्रसन्न करून घेतले. ईश्वराच्या आशीर्वादामुळे या योगेश्वर लिंगाच्या नुसत्या स्पर्शाने पापी लोकांनाही स्वर्गप्राप्ती होऊ लागली. यमालयोस पडले. चिंताग्रस्त यमराजाने ब्रह्मदेवांच्या आदेशाप्रमाणे विष्णूंना आपली अडचण सांगितली. विष्णूंनी लिंगाचे सामर्थ्य कमी करण्यासाठी सुदर्शन चक्राने खंडित केलेले तेच ही गोकर्ण क्षेत्रीचे स्वयंभू मन्वंतरातील योगेश्वर लिंग आणि आताचे चक्रखंडेश्वर लिंग. या लिंगाच्या वरच्या भागाच्या ओझ्याने सुदर्शन चक्र लुप्त झाल्याने हाहाकार माजला. सर्व देवादिकांनी गोकर्ण क्षेत्री येऊन रुद्रांची याचना केली. या याचनेने संतुष्ट होऊन रुद्रांनी सुदर्शन चक्र ज्या ठिकाणाहून वर आणले तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे राजसूय आणि अश्वमेध यज्ञाचे फळ मिळवून देणारे चक्रतीर्थ. विश्वकर्मा प्रजापतीच्या कन्येचे नाव होते संज्ञा. तिचे सूर्यदेवांबरोबर लग्न झाले. तिला सूर्याचे तेज सहन होत नसल्याने महातेजस्वी विश्वकर्मा प्रजापतीने यंत्राच्या साह्याने सूर्याचे तेज कमी केले. या सूर्याच्या तेजाचे अंश ज्या ठिकाणी पडले ते हे गोकर्ण क्षेत्रीचे विख्यात सूर्यतीर्थ. गोकर्ण क्षेत्री ज्या ठिकाणी सूर्याने ईश्वराची आराधना करून स्वतःचा
जन्म मृत्यू आणि वार्धक्य नाहीसे करून सिद्धी प्राप्त केली ते हे पुण्येश नावाचे सूर्याने स्थापिलेले लिंग. सूर्य आणि संज्ञा यांच्या मुलाचे नाव होते धर्म. सिद्धी प्राप्त करण्यासाठी भगवान धर्मानी गोकर्ण क्षेत्री सूर्याश्रमाजवळ आश्रम स्थापून दीर्घ तपश्चर्या करून सिद्धी मिळवलेले हे गोकर्ण क्षेत्रीचे धर्मेश्वर लिंग. थोड्याच अंतरावर असलेले धर्माने तयार केलेले पूर्वीचे पापनाशक आणि आताचे पापनाशिनी तीर्थ. ब्रह्मदेवांचे पंतू मार्कंडेय यांनी महादेवांची घोर तपश्चर्या करून आपला 16व्या वर्षीचा मृत्यूयोग टाळला. आपल्या आराधनेबरोबर विष्णूंची आराधना न केल्यास मृत्यूला वश करणे शक्य नसल्यामुळे महादेवांनी मार्कंडेयांना गोकर्ण क्षेत्री जाऊन धर्माश्रमाजवळ आश्रम स्थापून विष्णूंची आराधना करण्याचा आदेश दिला. आदेशाप्रमाणे ज्या ठिकाणी मार्कंडेय ऋषींनी गणपती व ईश्वराच्या लिंगाची स्थापना करून घोर तपश्चर्येने विष्णू, महादेव आणि ब्रह्मदेव यांच्याकडून चिरंजीव पद मिळविले तोच हा गोकर्ण क्षेत्रीचा पुण्याश्रम. एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांमधील श्रेष्ठत्वावरूनचा वाद युद्धापर्यंत पोहोचला. अचानकपणे हजारो सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि आदिवांत असलेले एक दिव्य लिंग प्रगट झाले. ब्रह्मदेवानी केतकीच्या साक्षीने या लिंगाचे मस्तक पाहिल्याचा खोटा दावा केला. यामुळे क्रोधित झालेल्या महादेवानी काळभैरवाकडून ब्रह्मदेवांचे एक मस्तक ओढून त्यांना पूजेसाठी अपात्र होण्याचा शाप दिला. या शापाच्या उशापासाठी ब्रह्मदेवानी तपश्चर्या केलेले हे शतशृंग पर्वतावरील गोकर्ण क्षेत्रीचे ब्रह्मदेव स्थापित लिंग, सर्व पापांचा नाश करणारे गोकर्ण क्षेत्रीचे महातीर्थ अर्थात ब्रह्मतीर्थ. श्री महाबळेश्वर मंदिराजवळ एका छोट्याशा खोलीत बंदिस्त असलेली ही भग्न ब्रह्मदेव मूर्ती. ईश्वराच्या आदेशाचे पालन केल्यामुळे काळभैरवाच्या माथी ब्रह्महत्येचे पातक लागले. या पातकाच्या उशापासाठी काळभैरवाने शैल पर्वत, अयोध्या नगरी इत्यादी ठिकाणी दीर्घ काळ तप केले. परंतु ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती न मिळाल्यामुळे काळभैरव शंकराच्या आज्ञेनुसार गोकर्ण क्षेत्री आले आणि कोटी तीर्थाच्या पूर्वेला आश्रम स्थापन करून दिव्य वर्ष तप केले. तोच हा ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती देणारा गोकर्ण क्षेत्राचे रक्षण करणारा काळभैरवेश्वर. ब्रह्मदेवांच्या तपश्चर्येदरम्यान निर्माण झालेल्या शुद्ध वर्णाच्या तेजस्वी सरस्वतीने स्त्री आणि नदी अशा दोन रूपात विभजन केले. स्त्री रूपात काही काळ तिने ब्रह्मदेवांची सेवा केल्यानंतर देहाचा त्याग करून ती दक्षांची कन्या बनली. योगेश्वर्याच्या अभिलाषेने तिने अमृतेश्वराच्या जवळ एका दिव्य लिंगाची प्रतिष्ठापना करून घोर तपश्चर्येने सर्व भूतांमध्ये निरंतर आणि नित्य संचार करण्याची सिद्धीची ती प्राप्त केली ते हे सरस्वतीश्वर लिंग. थोड्याच अंतरावर असलेले सर्व इप्सित पूर्ण करून देणारे हे गोकर्ण क्षेत्रीचे सरस्वती कुंड. सृष्टी निर्मितीसाठी ध्यान करत असताना ब्रह्मदेवांच्या मुखातून ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद निर्माण झाले. हे चारही वेद एकत्र होत असताना पवित्र हास्य करणारे ब्राह्मणांची माता सावित्री आणि श्रेष्ठ वर्णाचे सर्व धर्मज्ञ गायत्री निर्माण झाले. ब्रह्मदेवांच्या आदेशाप्रमाणे दोघींनी गोकर्ण क्षेत्री येऊन अत्यंत कठीण तप करून सिद्धी प्राप्त केली. या दोघींनी पूजलेले लिंग काही मिळाले नाही, परंतु हे आहे ब्रह्मतीर्थाजवळील सावित्री तीर्थ. सावित्री तीर्थाच्या थोडेसे पुढे असलेले हे गायत्री तीर्थ. शंखासूर नावाच्या असुराने ब्रह्मलोकात जाऊन शास्त्रांचे आणि वेदांचे अपहरण करून तो समुद्रात लपला. यामुळे ब्राह्मण यज्ञविहीन आणि देव सत्वहीन झाले. विष्णूंनी मत्स्य रूप घेऊन
महाभयंकर युद्धात शंखासुराला ठार मारून वेद परत मिळवले। या महायुद्धात वेद छिन्न विछिन्न झाले। पूर्वांगाच्या प्राप्तीसाठी शास्त्रांनी आणि चारही वेदांनी गोकर्ण क्षेत्री येऊन स्वतःच्या नावाची लिंगे स्थापन करून घोर तपश्चर्येने रुद्रांना प्रसन्न करून आपल्याला पूर्ववत करण्याचा वर मिळविला। शास्त्रांनी तपश्चर्या केलेले हे महाबळेश्वराच्या आवारातील शास्त्रीश्वरलिंग, वेदांमधील प्रथम स्थापन झालेले गोकर्ण क्षेत्रीचे ऋग्वेदीश्वरलिंग, त्यानंतरचे यजुर्वेदीश्वर, त्याच्या पुढे असलेले सामवेदीश्वर आणि शेवटचे अथर्वेश्वर। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ब्रह्मदेवांच्या तपश्चर्येदरम्यान अमृत स्त्रवणाऱ्या सुरभी नावाच्या गोमातेने पाताळात जाऊन रुद्रांकडून स्वतःसाठी गोकर्ण क्षेत्री स्थान मागितले। अमृत मंथनाच्या वेळीस उद्भवलेल्या श्री विष्णूंच्या हातात असलेल्या ज्या लिंगाची स्थापना करून सुरभीने सिद्धी मिळवली तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे अमृतेश्वर लिंग। सुरभीने स्वतःच्या अमृतमय दुधाने एक लिंग स्थापन करून तपश्चर्या केली। या तपश्चर्येचे फलस्वरूप म्हणून ज्या ठिकाणी गोमातेच्या दुधाला देवांसाठी हव्य आणि पितरांसाठी कव्य होण्याचा आशीर्वाद मिळवला ते हे दुधाने स्थापित लिंग। जगतपती ब्रह्मदेवानी संध्येच्या रूपात पितरांची निर्मिती केली। संध्येने आपल्या आर्यमा इत्यादी पुत्रांबरोबर लिंगाची स्थापना करून ज्या ठिकाणी दीर्घ तपश्चर्या करून दुर्लभ अशी सिद्धी प्राप्त केली ते हे गोकर्ण क्षेत्रीचे विद्युत पापस्थालीश्वर। या ठिकाणी जो कोणी विधीपूर्वक श्राद्ध करून स्वतःच्या पितरांप्रती पिंड आणि तिलोदक देतो त्यांच्या पितरांचा उद्धार होतो। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। पौलस्त्यांच्या कुळात जन्मलेल्या सुमित्र नावाच्या ब्राह्मण श्रेष्ठाने गोकर्ण क्षेत्री स्वतःच्या नावाचे लिंग आणि कुंड स्थापन करून सहस्त्र वर्षांच्या तपश्चर्येने ईश्वराला प्रसन्न करून घेतले तो हा सुमित्राश्रम। वसिष्ठ, कश्यप, अगस्ती आदी शतशृंग पर्वतावरील महातपस्वी ऋषींना गोकर्णामध्ये गंगा स्नानाची इच्छा झाली। या इच्छापूर्तीसाठी त्या सर्वांनी कोटी तीर्थाच्या अग्नेय दिशेला 77व्या पावलावर विघ्नराज विनायकाची प्रतिष्ठापना केली। त्याची यथाविधी पूजा केली। त्या पूजेने प्रसन्न झालेले गजानन जिथे प्रकट झाले आणि म्हणाले, सुमित्र नावाच्या मुनिवराने महादेवांचे कायमचे सानिध्य मिळविले आहे, तेव्हा सुमित्रच तुमची इच्छा पुरी करतील। तोच हा गोकर्ण क्षेत्रीचा वरद विनायक आश्रम। वसिष्ठ, कश्यप, अगस्ती अशा महातपस्वी ऋषींच्या इच्छापूर्तीसाठी सुमित्र ऋषींनी नुसत्या स्मरणाने ज्या ठिकाणी स्वर्गगंगेच्या धारांचा वर्षाव केला तेही गोकर्ण क्षेत्रीचे गंगाधार। सध्या सुमित्र ऋषींनी स्थापन केलेले लिंग त्यांच्या आश्रमातून गंगाधारमध्ये आणले गेले आहे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। वृत्रासुराच्या वधाने क्रोधित झालेल्या असुरांनी दिवसा समुद्रात लपून रात्री हल्ले करून पृथ्वीवर हाडांचा खच फाडला। समुद्रात जाऊन राक्षसांशी लढाई करण्यास देवही हतबल होते। त्यामुळे अगस्त्य ऋषींनी आपल्या तपसामर्थ्याने समुद्रच प्राशन करून टाकला। रक्तबीज, शुंभ निशुंभ इत्यादी राक्षसांचा वध करून स्वतःची आयुधे निर्मल अशा शतशृंगाच्या तटावर धुवून तपश्चर्येचा संकल्प करून दक्षिणेकडे मुख करून असलेली ही स्त्री गोकर्ण क्षेत्राच्या पूर्वेकडील द्वारावर स्थित असलेली दक्षिणामुखी भद्रकाली माता।
अगस्ती मुनींनी समुद्र पचवून टाकल्याने सुका कोरडा पडलेल्या समुद्राने गोकर्ण क्षेत्री ज्या ठिकाणी घोर तपश्चर्याने महादेवांना प्रसन्न करून आपले मूळ स्वरूप प्राप्त केले ते हे सागरेश्वर लिंग आणि बाजूला असलेले सागर तीर्थ. ब्रह्मदेवाचे निवासस्थान असलेला शतशृंग अर्थात 100 शिखरे असलेला पर्वत बघण्याच्या नादात गरुडाची दुर्मुख नावाच्या सर्पराजाची शिकार खाली पडली. पुष्कळ प्रयत्नांती तो न मिळाल्यामुळे चिडलेल्या गरुडाने ब्रह्मदेवांसह शतशृंग पर्वतच आपल्या पाठीवर घेऊन उड्डाण केले. ध्यानस्थ ब्रह्मदेवाने त्रैलोक्याचा भार टाकल्याने गरुडावर समुद्रात बुडण्याची वेळ आली. ईश्वराची इच्छा जाणून समुद्राकाठी असलेल्या अगस्ती मुनींनी तपोबलाने रुद्रयोनीच्या दक्षिणेला उतरवलेला हाच तो शतशृंग पर्वत. आपल्या बालिशपणाची कल्पना येऊन गरुडाने ब्रह्मदेवांची क्षमायाचना केली. गरुडाच्या या धाडसामुळे प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाने गरुडाला त्रैलोक्याचा भार वाहण्याचे बल प्रदान केले. शतशृंग पर्वताच्या माथ्यावरील ज्या ठिकाणाहून भगवान ब्रह्मदेवाने सर्व तीर्थमय कमंडलू ठेवून सत्यलोकात प्रयाण केले तेच हे सतत जलमय असणारे कमंडलू तीर्थ. जेव्हा अगस्त्य ऋषींनी शतशृंग पर्वत गरुडाच्या पाठीवरून उतरवला तेव्हा शतशृंगावर लपलेल्या हा दुर्मुख नावाचा सर्पराज देखील उघड्यावर पडला. या दुर्मुखाने वृषभध्वज महादेवांचे स्मरण करून ज्या ठिकाणी गरुडापासून सुटका मिळवली ते हे गोकर्ण क्षेत्रीचे नागबीळ. शतशृंग पर्वत देवांचे तपोवन म्हणून प्रसिद्ध होता. या शतशृंग पर्वतावर तीर्थकोटी नावाचे शुद्ध सरोवर होते. केवळ ज्यात स्नान केल्याने मनुष्य पापमुक्त होतो तेच हे गोकर्णात अवतीर्ण झालेले कोटी तीर्थ आणि मध्यभागी असलेले कोटेश्वर लिंग. ज्या अगस्ती ऋषींनी तपोबलाने समुद्रपाशन करून सुखवला, ज्यांनी आपल्या तपसामर्थ्याने शतशृंग पर्वत गोकर्णात आणला, त्या अगस्ती ऋषींनी तपश्चर्या करून ज्या ठिकाणी रुद्रांकडून सिद्धी प्राप्त केली तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे वरदेश्वर लिंग आणि दुर्लक्षित असलेले अगस्ती तीर्थ. एकदा स्वारोचिष मन्वंतरा सिद्धी पावलेले सत्यतपा नावाचे ऋषी जन्म ऋषींना भेटायला गेले. ते म्हणाले, तुम्ही कपटाने स्वर्ग नदी गंगेला प्राशन केल्याने तुम्हाला फार मोठा दोष प्राप्त झालेला आहे. या दोषाच्या परिहारासाठी ज्या ठिकाणी गंगेची मूर्ती स्थापन करून जन्म ऋषींनी तपश्चर्या केली आणि गंगेला प्रसन्न करून आपल्या दोषाचा परिहार केला तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे गंगा मंदिर. जन्म ऋषींच्या पापनाशनासाठी गोकर्णात अवतीर्ण झालेली ही गंगावती शाल्मली. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मुनिश्रेष्ठ नारद मुनींच्या सल्ल्याप्रमाणे जेथे तपश्चर्या करून हरिपरायण भक्त प्रल्हादाने पितृद्रोहाच्या आणि पितृनिंदीच्या पापातून मुक्ती मिळवली तोच हा गोकर्ण क्षेत्रीचा कोटी तीर्थाजवळील नरसिंहाश्रम. इंद्राने फसवून अहिल्याशी प्रतिक्रीडा केल्याने गौतम ऋषींच्या शापाने त्याच्या सर्व शरीरावर स्त्री योनी उमटल्या.
ज्या ठिकाणी तपश्चर्येने इंद्राला शंभू महादेवांकडून उशाप मिळाला तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे इंद्रेश्वर लिंग आणि महाबळेश्वर देवळाच्या प्रांगणात असलेले इंद्रतीर्थ. अहिल्याला आणि इंद्राला शाप देऊन मुनिश्रेष्ठ गौतम तीर्थयात्रेस निघाले. पृथ्वी प्रदक्षिणेच्या अंती ज्या ठिकाणी शंभूंचे लिंग स्थापून कोटी तीर्थात स्नान करून तपश्चर्यांती गौतम ऋषींनी महेश्वरांना प्रसन्न केले ते हे श्री मंदिराच्या प्रांगणात असलेले गौतमेश्वर लिंग. प्रभू रामचंद्रांचे गुरु महर्षी वसिष्ठ यांनी तपोवनात घोर तपश्चर्येने वरुणापासून देह प्राप्त करून रुद्रांकडून योगेश्वरादी सिद्धी आणि पृथ्वी तलावर यथेच्छ वास्तव्याचा वर मिळवला तो हा गोकर्ण क्षेत्रीचा वसिष्ठाश्रम. हे आहे गोकर्ण क्षेत्रीचे वसिष्ठेश्वर लिंग आणि विहिरीत रूपांतर झालेले महापुण्यमय वसिष्ठ तीर्थ. वसिष्ठ मुनींकडे असलेली कामधेनू पळवणीच्या नादात आपले सर्व सैन्य आणि बळ हरून बसलेल्या चक्रवर्ती विश्वामित्राने घोर तपश्चर्येने वसिष्ठ ऋषींना मारण्यासाठी रुद्रदंड मिळवला. लढाईअंती रुद्रदंडापेक्षा ब्रह्मदंड बलवान आहे हे कळल्यामुळे शतशृंग पर्वतावर ज्या ठिकाणी त्यांनी घोर तपश्चर्या करून तिन्ही देवांना प्रसन्न करून ब्रह्मदंड असलेल्या ब्राह्मण्याचा वर मिळवला तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे विश्वामित्रेश्वर लिंग. अश्वमेधाचा घोडा शोधण्याच्या नादात सगरपुत्रांनी भूतलाला कसेही खणल्यामुळे शतशृंग पर्वताची काही शिखरे सोडून उर्वरित गोकर्ण क्षेत्र समुद्रात बुडून गेले. विश्वजित यज्ञाच्या पूर्ततेनंतर जमदग्नींचे पुत्र परशुराम यांनी समुद्राने गिळंकृत केलेल्या गोकर्ण क्षेत्राचा उद्धार करून रुद्रयोनी ज्या ठिकाणी जामदग्नेश्वर नावाचे लिंग स्थापून विधिवत भक्तीने परमेश्वरांना प्रसन्न करून घेतले तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे पावन जामदग्नेश्वर लिंग. ब्राह्मण वर्णाच्या कश्यप मुनींना भूमीवर राज्य करणे शक्य झाले नाही. त्यामुळे सर्वत्र अराजकता, स्वैराचार आणि अधर्म माजला. ज्या ठिकाणी भूमीने शतशृंगाच्या माथ्यावर कमंडलू तीर्थाजवळ तपश्चर्या करून हे विश्व पूर्ववत राजसत्तेसह करण्याचा वर मिळविला, जिथे प्रवेश केल्याने पुनर्जन्म टळतो तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे गोगर्भेश्वर लिंग. विसर्वस आणि कैकसी यांचा 10 तोंडे 20 हात असलेल्या पुत्र रावण याने गोकर्ण क्षेत्री येऊन ब्रह्मदेवांचा जप करीत घोर तपाने आणि मादी महासिद्धी आणि मानव सोडून बाकी सर्वांकडून न मारण्याचा वर मिळवलेले हे गोकर्ण क्षेत्रीचे रावणेश्वर लिंग. रावणाच्या पाठोपाठ कुंभकर्णाने गोकर्ण क्षेत्री ज्या ठिकाणी घोर तपश्चर्येने महानिद्रेचा वर प्राप्त केला ते हे कुंभकर्णेश्वर लिंग. ज्या ठिकाणी घोर तपश्चर्यांती विभीषणाने धर्मबुद्धीचा आणि अमरत्वाचा वर मिळवला तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे विभीषणेश्वर लिंग. वरप्राप्तीनंतर रावणाने सावत्र भाऊ कुबेराकडून लंकेचे हरण केले. गोकर्ण क्षेत्री ज्या ठिकाणी पराजित कुबेराने लिंग स्थापन करून तपश्चर्येने ईश्वरांकडून कैलासावर फिरणारी अलकापुरी उठण्याचे कौशल्य मिळवले तेच हे सर्व प्रकारचे ऐश्वर देणारे, सर्व इच्छा फलद्रूप करणारे कुबेरेश्वर लिंग. वैवस्वत मन्वंतरातील त्रेतायुगात ईश्वरावनात शरद ऋतूत कार्तिक शुक्ल प्रतिपदेला मीन लग्नात विशाखा नक्षत्रावर श्री विष्णूंच्या साक्षीने ज्या ठिकाणी रुद्रयोनीत बटरूपामध्ये विघ्नकर्त्या गजाननाने स्थापिलेले ईश्वराने पूजलेले सप्तपाता छेदून कुर्माच्या पाठीवर विराजमान झालेले रावणाकडून परत मिळवलेले तेच हे
गोकर्ण क्षेत्रीचे मृगशिंग लिंगरत्न अर्थात श्री महाबळेश्वर लिंग. रावणाने मस्तकावर खूप वेळा मारल्याने खोक पडलेला, सर्वसिद्धिप्रदायक पश्चिमेकडे तोंड करून असलेला, महाबळेश्वर लिंगाच्या आग्नेय दिशेला असलेला, त्याच्या प्रथम पूजेशिवाय गोकर्ण तीर्थयात्रेचे फळ मिळत नाही, तोच हा आशिया खंडातील एकमेव द्विभुज गणपती. रुद्राने रावणाला आत्मलिंग दिले आहे हे कळल्यापासून देव प्रचंड तणावाखाली होते. परंतु गणरायाच्या कृपेने स्वतःच्या बळाचा गर्व झालेला रावण जीवाच्या आकांताने जमिनीत रुतलेले महाबळेश्वर लिंग उपटण्यासाठी करत असलेली वृथा धडपड पाहून ज्या ठिकाणी सर्व देवांनी मोठमोठ्याने हास्याचा कलकलाट केला तेच हे गोकर्ण क्षेत्रीचे कलकल्लेश्वर लिंग. ईश्वराने रावणाला आत्मलिंग देण्यापूर्वी ते विधिवत पूजा करून 2 रत्नजडित पेटीत रमणीय वस्त्राने गुंडाळून दोऱ्याने घट्ट बांधून दिले होते. हे प्राणलिंग उखडण्याचा प्रयत्न करीत असताना आलेल्या अपयशाची देव खिल्ली उडवत आहे हे बघून खवळलेल्या रावणाने पहिली रत्नजडित पेटी पूर्व दिशेला अंदाजे 80 किलोमीटर दूरवर फेकून दिली. पडताक्षणीच बनलेले हे सद्योजात्मक सज्जेश्वर नावाचे लिंग. गुणयुक्त लिंगाचे आच्छादन करणारे वामदेवात्मक अशी दुसरी पवित्र पेटी चिडलेल्या रावणाने अंदाजे 65 किलोमीटर दूर फेकून दिली. पडताक्षणीच बनलेले हे वामदेवात्मक गुणेश्वर लिंग. या दुसऱ्या पेटीवर बांधलेल्या रमणीय वस्त्राचा चोळामोळा करून रावणाने ते वस्त्र अंदाजे 82 किलोमीटर दूर फेकून दिले. पडताक्षणीच बनलेले हे अघोरात्मक मृडेश्वर अथवा आताचे मुरडेश्वर लिंग. त्यानंतर रावणाने सर्व दिशांना उचलून टाकणारे सूत्र अंदाजे 45 किलोमीटरवर फेकून दिले. पडताक्षणीच बनलेले हे पुरुषात्मक धारेश्वर लिंग. अशी ही गोकर्ण क्षेत्रीची पंचक्षेत्र यात्रा अथवा पंचगोकर्ण यात्रा. सूर्याची अप्रतिम रूपवती वानरी कन्या सुग्रीवाची धाकटी बहीण अंजना हिला मारुतापासून ज्या ठिकाणी सूर्यासमान तेजस्वी बाळ जन्मले ती ही गोकर्ण क्षेत्रीची हनुमान जन्मभूमी. हनुमंताने ज्या ठिकाणी घोर तपश्चर्या करून ईश्वराकडून युद्धामध्ये सदैव विजयी होण्याचा आशीर्वाद मिळविला तो हा गोकर्ण क्षेत्रीचा हनुमेश आश्रम. गोकर्णामध्ये याच ठिकाणी सदैव वानरांचे अस्तित्व असते. अगस्ती ऋषींच्या सांगण्यावरून ब्राह्मण वंशात जन्मलेल्या रावणाला मारल्यामुळे लागलेल्या ब्रह्महत्येच्या पाप निवारणासाठी ज्या ठिकाणी राजीवलोचन रामाने सीता व लक्ष्मणासह तपश्चर्या करून ईश्वराला प्रसन्न करून आपल्या व लक्ष्मणाच्या ब्रह्महत्येच्या दोषाचे निवारण केले तो हा गोकर्ण क्षेत्रीचा रामाश्रम आणि जवळच असलेले रामतीर्थ, सीतातीर्थ आणि लक्ष्मण तीर्थ. रामतीर्थाच्या थोडेसे वर ज्या ठिकाणी भरताने तपश्चर्या केली तो हा गोकर्ण क्षेत्रीचा भरतेश्वर आश्रम आणि आत असलेले हे भरतेश्वर लिंग. कृतयुगात भीम नावाचा साक्षात धर्मच असलेल्या महातेजस्वी राजाने गोकर्णामध्ये तपश्चर्या करून ईश्वराकडून पत्नीसह अक्षय स्वर्ग प्राप्ती मिळवली तो हा गोकर्ण क्षेत्रीचा भीमाश्रम आणि बाजूला असलेले हे भीमकुंड. यशोदेच्या पोटी जन्मलेल्या दुर्गेला कंस मारू शकला नाही. ती दुर्गा तेथून गोकर्ण क्षेत्री तपश्चर्येला आली. ज्या ठिकाणी तिने घोर तपश्चर्येने हरी आणि हरांना प्रसन्न करून घेतले तो हा
वैतरणी वनदुर्गाश्रम. सहस्त्र भाऊ असलेल्या बाणासुराच्या उषादेवी नावाच्या मुलीने श्रीकृष्णांच्या अनिरुद्ध नावाच्या नातवाला पळवून नेले. बाणासुराने महादेवांकडून त्याच्या बाजूने युद्ध करण्याचा आशीर्वाद मिळवलेला आहे हे श्रीकृष्णांना माहिती होते. त्यामुळे या युद्धात महादेवांचा पराजय व्हावा आणि आपला नातू परत मिळावा म्हणून श्रीकृष्णांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या करून आशीर्वाद मिळवला तोच हा गोकर्ण क्षेत्रीचा श्रीकृष्णाश्रम. युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाल्यानंतर कुंती भीमासह गोकर्ण क्षेत्री आली. शतशृंगाच्या पवित्र तटावरील शतबिंदू नावाचे तीर्थ पाषाणाने वेढलेले होते. भीमाने आपल्या गदेने तो पाषाण फोडून ज्या तीर्थाचा मार्ग मोकळा केला ते गोकर्ण क्षेत्रीचे शतबिंदू अथवा गदातीर्थ अथवा जटातीर्थ. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम्. ॐ नमो भगवते रुद्राय. ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः. नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः. यात इषुः शिवतमा शिवं बभूव ते धनुः. शिवा शरव्या यातवतया नो रुद्रमृडया. या ते रुद्र शिवा तनोरघोरा पापकाशिनी. तया नस्तनुभाषन्तमजा गिरिशन्ताभिचाकशीः. यामिषुङ्गिरिशन्तहस्ते बिभर्ष्यस्तवे. शिवाङ्गिरित्रतां कुरु माहि गुंसीः पुरुषं जगत्. शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि. यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगुं सुमदा असत्. अध्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक्. नमस्ते राजलिंगाय लिंगरत्नाय ते नमः. नमस्ते रावण भुज गर्व सर्वस्वहारिणे. नमो अस्मद्भागधेयाय. नमस्ते त्रिगुणात्मने दंतावलानकृत प्रतिष्ठाय महात्मने. नमो वेद्य शिरोवेद्य ज्योतिरानन्दमूर्तये. नमस्त्रिशिरसे तुभ्यं भवरोगभयच्छिदे. गोकर्णक्षेत्रवासाय महाबल नमो नमः. अपिपापशतं कृत्वा ब्रह्महत्यादिमानवाः सकृत् प्रविश्य गोकर्णे सद्यो मुच्येत पातकैः. दृष्ट्वा वा दिव्यलिङ्गं च श्रुत्वा वा सागरध्वनिं. कोटितीर्थे नरस्नात्वा पुनर्जन्म न विद्यते. यदा प्राप्नोति गोकर्ण यो वा को वापि मानवः. मुण्डनं चोपवासं च श्राद्धं कुर्याच्च भक्तितः. न कुर्याद् यदि मूढात्मा पितृहंता भवेत् ध्रुवम् इति शम्. ईश्वराच्या मुखातून वारंवार येणारे गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य ऐकून जगन्माता पार्वती हे उत्तम तीर्थक्षेत्र परत एकदा पाहण्यासाठी महादेवांच्या बरोबर सवगणांसहित गोकर्ण क्षेत्री आली. या क्षेत्राच्या दर्शनानंतर ज्या ठिकाणी शंभू महादेवाने जगन्माता पार्वतीसह निवास केला ते हे गोकर्ण क्षेत्रीचे उमावनात स्थित असलेले दोन सुस्पष्ट भाग असणारे उमा महेश्वर लिंग. गिरिजा देवीच्या स्नानासाठी या उमामनाच्या दक्षिणेला स्वर्गातील सर्व तीर्थांचे जल एकत्रित करून तयार केलेले हे गोकर्ण क्षेत्रीचे अतिपावन आणि पवित्र उमा रुद्रतीर्थ.
अशी ही आपली कोकण क्षेत्राची तीर्थयात्रा चंडेश्वर लिंगाच्या दर्शनाने आणि महाबळेश्वराच्या कळस दर्शनाने सुफळ संपूर्ण व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना.